जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे। केवळ आणि केवळ बुद्धाच्या सद्धम्मानेच सगळ्या मनुष्य समाजाचं कल्याण होऊ शकतं। जगात दुसरं कुठलंच रसायन नाही आहे। या वर्षावासामध्ये आमच्याकडे बांगलादेशाचे भदंत बोधी मित्र महास्थवीर माझ्या डाव्या बाजूला बसलेले आहेत। हिंगणघाटच्या लोकांना हिंदी कळते, त्यांची थोडी तुटकी फुटकी हिंदी आहे, पण तुम्हाला नक्की कळेल। बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या ग्रंथांपैकी अनेक ग्रंथ त्यांनी वाचलेले आहेत। PhD करण्यासाठी आपल्या देशात आलेले आहेत। औरंगाबाद विद्यापीठात आमची जी मैत्रीण आहे तिथली प्रिन्सिपल डॉक्टर वैशाली, त्यामुळे त्या देखील प्रिन्सिपल कठीण चिवरदानाच्या कार्यक्रमाला आमच्याकडे 18 आणि 19 नोव्हेंबरला होते। पारंपरिक पद्धतीने जे कठीण चिवरदान होतं ते आमच्याकडे मोठा कार्यक्रम होणार आहे 18 आणि 19 तारखेला। आमच्या भिक्खू संघाच्या ट्रेनिंग साठी म्हणून आम्ही जाणीवपूर्वक पाचारण केलं। औरंगाबाद विद्यापीठामध्ये ते PhD करतायत पालीमध्ये, आणि आमच्या वर्षावासासाठी आमच्या बरोबर ते वर्षावासाला संगारामगिरीच्या पहाडीवर आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल जे काही वाचन केलंय, पालीचे अभ्यासक आहेत। आमच्या पहाडीवर ताडोबाच्या अभयारण्य संगारामगिरीच्या पहाडीवर सातत्याने 3-4 महिन्यापासून भिक्खू संघाचं ट्रेनिंग प्रशिक्षण देत आहेत। त्यामुळं बोधिमित्र महाथेरो, त्यांचं नाव भदंत बोधिमित्र महाथेरो त्यांचं नाव आहे। लहानपणापासूनच पारंपरिक देशामध्ये वाढले, त्यामुळे पारंपरिक नीती नियम त्या कक्षेत वाढले आणि आता PhD करण्यासाठी या देशात आले। त्यांच्या गुरूंनी या देशात यासाठी पाठवलं की ही जी ग्रीप भगवान बुद्धांच्या सद्धम्माचा योग्य प्रचार प्रसार कसा करावा। त्यांच्या गुरूंनी यांची नियुक्ती केली या देशात। त्यामुळे ठिकठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भिक्षूंचं ट्रेनिंग सेंटर जिथे जिथे उत्पन्न होईल सबल भिक्खू संघ निर्माण करण्याची जबाबदारी ते घेऊन आले। मी हे या ठिकाणी या धम्मक्रांतीच्या विषयी जे काही जे आकलन आहे त्या आकलनाविषयी मी त्यांना सूचित करतोय की त्यांनी या धम्मक्रांतीविषयी बाबासाहेबांच्या या अनुयायांना जो काही उपदेश असेल त्यांच्या दृष्टीतनं बाबासाहेबांनी अख्खं आयुष्याचा अर्क म्हणजे भगवान बुद्धांचा सद्धम्म स्वीकारण्यामध्ये गेला। 35 वर्ष यासाठी लागली। भगवान बुद्धांच्या सद्धम्मानेच केवळ आणि केवळ जगाचं कल्याण होऊ शकतं, मानवी समाजाचं कल्याण होऊ शकतं। दुसरं जगात कुठलंच औषध नाहीये, कुठलंच रसायन नाहीये। केवळ भगवान बुद्धांच्या सद्धम्माने तुटलेली मनं जोडता येऊ शकतात। जगातलं दुसरं कुठलंच औषध नाही आहे। जिथे 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील तेव्हा त्यांना सद्धम्माची गरज असते। त्यामुळं या सद्धम्माचा पारंपरिक देशांमध्ये जे टिकून राहिला त्यांच्यावर हमले झाले नाहीत, मात्र आपल्या देशात ब्राह्मणवाद्यांचा हल्ला झाला आणि 84,000 महास्तूप जे सम्राट अशोकांनी बांधलेले होते कुठे गेले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रश्न उपस्थित केला। या देशात प्रतिक्रांती झाली। ब्राह्मणवाद म्हणजे प्रतिक्रांती, भगवान बुद्धांचा सद्धम्म म्हणजे क्रांती। हे शब्दच न महाकुशल चित्तातनं उत्पन्न होतात, ते केवळ बोधिसत्वाच्या चित्तातनं उत्पन्न झाले, तुमच्या चित्तात नाही साठवलंय। भगवान बुद्धांच्या सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं
हीच खरी मानव सेवा होय. मानव सेवा खूप काही लोक म्हणतात, पण हे बोधिसत्वाचं महाकुशल चित्त असतं ना. खरी मानव सेवा कोणती आहे, कशी आहे? बोधिसत्व या निष्कर्षावर पोहोचतात बाबासाहेब आंबेडकर. बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं हीच खरी मानव सेवा होय. आणि हेच जबाबदारी सगळ्यांवरती सोपवून लवकरच निघून गेले. सारं जग बुद्धमय करणं, सारा जम्बुद्वीप बुद्धमय करणं हीच जबाबदारी तुमच्या आमच्या माथी टाकून बाबासाहेब निघून गेले. तुमचं आमचं जीवन याच साठी आहे. तुम्ही आता हिंगणघाटात नाही राहायचं. पहिली पिढी व्यापार उद्यमाच्या दृष्टीनं काय होतं, हिंगणघाटचा दरारा होता. पण तो आता हिंगणघाटचा दरारा काही दिसत नाही. कुठे गेला दरारा माहिती नाही. तो हिंगणघाटचा दरारा माहिती नाही, तो कसा उत्पन्न होईल. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आमूलाग्र बदल करून अख्खा समाज बदलता येईल, आणि हे केवळ बुद्धांच्या सत्तमानीच होऊ शकतं. त्यामुळे साधं सुधं रसायन नाही आहे, बोधिसत्व आहेत. त्यामुळं बाबासाहेबांनी सरते शेवटी हा मार्ग पत्करला आणि ताऊन सुलाखून हा मार्ग दिला. या मार्गावर जे जे चालतील त्यांचं कल्याण होऊ शकतं. तेव्हा मानवी समाजाचं कल्याण होण्यासाठी युद्ध नाही, बुद्ध आहे. मी पाचारण करतो भदंत बोधिमित्र महास्तवित बांगलादेश यांना मी पाचारण करतोय की त्यांनी धम्म देसनेला सुरुवात करावी. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. धम्म देशना का प्रारंभ मैं तथागत सम्मुख संबुद्ध को वंदन करता हूँ. साथ साथ में जिस सिलसिला के लिए मैं इधर में हूँ, आप उधर है. 1956 में इस दिन में धम्म का क्रांति नहीं होता तो मैं इधर में नहीं रहता था, आप उधर नहीं रहते. तो जिन्होंने एक क्रांति किया है, भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहब को हर समय हर टाइम में हम लोग को दिल से श्रद्धा करना चाहिए, पूजा करना चाहिए. आज धम्म सभाय का संघ प्रधान मेरा कल्याण मित्र पूजनीय अवंत जी को वंदन करता हूँ. उपस्थित भिक्षु संघ को वंदन करता हूँ. उपस्थित जो उपासक उपासिका है, सब उपासक उपासिका को मैत्रीमय आशीर्वाद. आप जिस नजरिए से बाबा साहब को देखते हैं, मैं उस नजरिए से बाबा साहब को देखता नहीं हूँ, क्योंकि बाबा मेरा जन्म इधर में नहीं हुआ. आप जिस इमोशन के साथ में बाबा साहब को देखते हैं, वो इमोशन मेरे पास आ नहीं सकते. बाबा साहब का काम, बाबा साहब जो करके गया है, वो देख के मैं बाबा साहब को श्रद्धा करता हूँ. बाबा साहब कितना महान था. धर्म दीक्षा का टाइम में उन्होंने जो 22 प्रतिज्ञा दिया है आप लोगों को, आज इस दिवस में 1956 में, उससे पता चलता है.
बुद्ध का धर्म जो है धम्मचक्र प्रवर्तन दिन आषाढ़ी पूर्णिमा दिवस में बुद्ध सारनाथ में दिया था। मैं आज सुबह में एनालाइज कर रहा था बाबा साहब ने जो बाउश प्रतिष्ठा दिया है और बुद्ध ने धम्मचक्र प्रवर्तन किया था, उधर में सिमिलरिटी क्या का कौन सा मेथड था। बाबा साहब बुद्ध का धम्मचक्र प्रवर्तन में जो मेथड अपनाया था, सेम मेथड नागपुर में धर्म दीक्षा ने अपनाया था। जब बुद्ध ने बुद्धत्व ज्ञान प्राप्त करने के बाद में पंचवज्ञ शिष्य को पहला धम्म देशना दिया था, पहला इंट्रोडक्शन ऐसा था, द्वे में विक्षभे अंत बजिते न सेवितब्बा। ए भिक्षुगण, दो अंत को आप लोग सेवन मत करो, वो अंत में रास्ता में मत जाओ। यो सायं खामेषु खमासु कल्लिकानुयोगो अत्त किलमतानुयोगो। दो अंत में जाने के लिए मना किया है बुद्ध ने, पहला स्टेटमेंट। एते उभु अंत अनुपगम्मा, आप दोनों पथ में रास्ता में मत जाके मार्ग में मत जाके मध्यमा प्रतिपदा मध्यम मार्ग को आप अपना। बुद्ध का स्टेटमेंट किधर में है? धम्मचक्र प्रवर्तन सूत्र का पहला पैराग्राफ में। बाबा साहब जिन्होंने धर्म दीक्षा दिया है, उधर में पहला साथ जो था छोड़ने के लिए बताया, बुद्ध जैसे छोड़ने के लिए नहीं जाने के लिए बताया। इधर में बाबा साहब बता रहे सुनो, इसको सुनो आपने 1 से 7 तक सुनने के लिए बताया, 19 नंबर भी सुनने के लिए बताया बाबा साहब ने। तो बाबा साहब का 8 एवं 9 बाउश प्रतिष्ठा में बता रहे, समानता के बारे में बता रहे। तो बुद्ध ने क्या बता रहे? उभु अंत अनुपगम्मा मध्यमा पाटिपदा, मध्यम मार्ग का अपना मध्यमा पाटिपदा। तथागतेन अभिसंबुद्ध चक्षुकरणी ज्ञानकरणी उपशमाय अभियाय निब्बनाय संवर्तते। कथमा च विक्तव्य मध्यमा पाटिपदा, मध्यम मार्ग क्या है? उधर में बता रहे सम्मा दिट्ठी, सम्मा संकल्पो, सम्मा वास, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो, सम्मा वायामो, सम्मा सति, सम्मा समाधि। तो बाबा साहब ने 10 नंबर में बता रहे आर्य अष्टांग मार्ग को फॉलो करने के लिए बाउश प्रतिज्ञा में। ये आर्य अष्टांगिक मार्ग को फॉलो करने के लिए बता रहे। तो उनके बाद में बाबा साहब क्या बताया? आर्य अष्टांगिक मार्ग को फॉलो करने के लिए शील विशुद्धि होना बहुत जरूरत है। तो बाबा साहब ने पहले पंचशील के बारे में बताया, बाद में अष्टशील के बारे में बताया, बाद में क्या बता रहे हैं? 10 पारमिक के बारे में बता रहे हैं। उसके बाद में आके मेत्ता और करुणा के बारे में बता रहे। आर्य अष्टांगिक मार्ग तब फॉलो कर सकता है जिसका शील विशुद्धि है। तो बाबा साहब ने डायरेक्ट इंस्ट्रक्शन दे रहे हैं, आर्य अष्टांगिक मार्ग को फॉलो करने के लिए पहले शील आपको अपनाना पड़ेगा, पंचशील। पंचशील में सब लोगों को जब दीक्षा दिया था, पहले तो पंचशील ले लिया था सब लोगों को, पानाति पाता बहरा मनु सिक्का बदंग समाधियान। उसका मतलब क्या है? इधर में ट्रांसलेशन बहुत गलत तरीके से देता है। प्राणी मात्र को हिंसा नहीं करने के लिए बताया, पाली में ऐसा नहीं बता रहे। पाली में बता रहे पानाति पाता, जिसके पास में प्राण है उसका हत्या नहीं करने के लिए बताया। प्राण को हत्या नहीं करने के लिए, पाना मीन्स प्राण, पाता मीन्स हत्या करना। जिसके पास में प्राण है उसका हत्या नहीं करने के लिए बताया। किसी ने खुद को सुसाइड करेंगे तो भी प्राणी हत्या होगा, क्योंकि प्राण को हत्या कर रहा है। एक बुद्ध का धम्म का उधर में डीपनेस है।
हम लोग सोचता है दूसरा को मारने के प्राणी हत्या नहीं, खुद को मारेंगे भी प्राणी हत्या होगा, क्योंकि प्राण को हत्या कर रहा है। तो अधिन्नादाना वेरामणि, चोरी नहीं करने के लिए बताया। कामेषु मिथ्याचार वेरामणि, जो सेक्सुअल एडल्टरी नहीं करने के लिए बताया। और मूसावादा वेरामणि, झूठ नहीं बताने के लिए बताया। और सूरा मेरिया मज्जपमदट्टाना वेरामणि सिक्कापदं समाधियामि। सूरा नशा जो होता है, जो पीने की नशा होता है, वो नहीं पीने के लिए बताया। हम लोग बाबा साहब का जब कार्यक्रम करता है वो डीजे के साथ में मुंबई में बहुत अच्छे से होता है। बहुत सारा लोगों ने क्या करता है, डीजे के साथ में करता है, पीता है। बाबा साहब ने बताया क्या है, सूरा मेरिया मज्जपमदट्टाना वेरामणि सिक्कापदं समाधियामि। सूरा जो है पीने के लिए मना किया है उधर में। अब बाबा साहब का जन्मदिन मनाता है, पीते हैं, पी के। तो बाबा साहब को श्रद्धा करना हो रहा है क्या? बाबा साहब को रेस्पेक्ट दे रहा है क्या? पी के जन्मदिन बना रहे तो नहीं दे रहे। तो बाबा साहब को हम लोग अंदर से श्रद्धा कर रहा है क्या? अंदर से श्रद्धा कर रहा है तो पंचशील तो याद रखना चाहिए हर रोज। अंदर से श्रद्धा कर रहे हैं तो जो उपस्थित दिवस में अष्टशील रहते हैं, अष्टशील के याद में रहना चाहिए। अंदर से श्रद्धा कर रहे हैं तो जो पारमिक 10 पारमिक के बारे में बताया बहुस्पतिज्ञा में, वो याद में रहना चाहिए। 10 पारमिक किसको किसको याद है? ज्यादा लोगों को याद नहीं है। 10 पारमिक क्या होता है वो भी पता नहीं है। हम लोग बाबा साहब के बारे में हर रोज बताता है। बाबा साहब के बारे में वो चीज बताता है जो छोड़ने के लिए बताया बाबा साहब का, जो अपनाने के लिए बताया उसके बारे में बहुत कम बात होता है। छोड़ दो, जो छोड़ने के लिए बताया वो छोड़ दिया, जो अपनाने के लिए बताया वो अपनाया क्या है? जो छोड़ने के लिए बताया वो छोड़ दिया, जो अपनाने के लिए बताया वो नहीं अपनाया। तो बाबा साहब का जो दीक्षा दिया है जिस सिलसिला के लिए, हम लोग आचरण में आएंगे क्या? नहीं आएंगे तो हम लोग खुद को बौद्ध जो है वो दावा कर नहीं सकता, क्योंकि बौद्ध वो होता है सोने था दारे था छारे था दम, जो सुनता है याद में रखता है, धारण करता है याद में रखता है, और चारे था दम जो आचरण में होता है वो बौद्ध होता है। मैं बौद्ध करके बौद्ध नहीं होता है। बौद्ध होने के लिए लोगों को क्या आप तमदसा देंगे क्या? बौद्ध होने के लिए बाबा साहब ने जो शिक्षा दिया है वो शिक्षा को फॉलो करना चाहिए। बाबा साहब कितना महान था। बुद्ध ने जैसा जिस मेथड से धम्मचक्र प्रवर्तन सूत्र को दिया था, बाबा साहब ने सेम मेथड से बहुस्पतिज्ञा दिया है। बुद्ध जैसे भिक्षु संघ को बताया ये मार्ग में मत जाओ, बाबा साहब ने बता रहा है पहले 1 से 7 तक ये मार्ग को आप छोड़ो, इससे मत जाओ। आर्य अष्टांगिक का मार्ग क्या है? सम्मा दिट्ठि, सम्मा संकल्प। हम लोग जो काम कर रहे हैं सम्यक दृष्टि है क्या? दिन में जो भी काम करता है उधर में। तो मैं एक दिन गया था, संकल्प भूमि में गया था, लोगों ने बता रहे हैं इधर में एक वृक्ष था, उस वृक्ष का बाजू में बाबा साहब रोया था गुजरात में, वो संकल्प भूमि बोलता है। तो उस दिन बाबा साहब ने संकल्प लिया था उस करने के लिए, वो करके दिखाया 1956 में इस दिवस में करके दिखाया है, और संविधान रचित करके उधर में करके दिखाया है। तो हम लोग बाबा साहब को फॉलो कर रहे हैं तो मान रहे हैं, तो हम लोग का संकल्प उतना है क्या?
नहीं है तो हम लोग का संकल्प का ऊपर में और जोर देना चाहिए। सम्मा संकल्प। बाबा साहब पहले से आर्य अष्टांगिक मार्ग को फॉलो करके आए था लाइफ में, संकल्प लेके। तो सम्मा संकल्प, तो ये जो आर्य अष्टांगिक मार्ग है उधर में क्या है? शील है, समाधि है, प्रज्ञा है। शील, समाधि, प्रज्ञा। प्रज्ञा बोलता है जब तक किसी के पास में शील अच्छा से आचरण नहीं करता है तो उसके पास में किसी चीज में उसका कंसंट्रेट कर नहीं पाता है, समाधि हो नहीं सकता है। जो समाधि जब नहीं होगा, उसका चित्त जो शांत नहीं होगा, प्रज्ञा जागरूक नहीं होगा, प्रज्ञा को देख नहीं पाएंगे। तो क्यों ये शील का जरूरत है? पंचशील जो है वो यूनिवर्सल लॉ है। आप किसी को हत्या करेंगे तो कोई भी देशों में उसके लिए लॉ है, क्रिमिनल लॉ। आप किसी ने चोरी करेंगे तो उसके लिए भी लॉ है। किसी ने व्यभिचार करेंगे तो उसके लिए भी लॉ है। बड़ा बड़ा जो झूठ बताता है उसके लिए भी लॉ है। जो पीते हैं तो हर समय पकड़ता है पुलिस ने। ऐसा कोई कंट्री है क्या ये 5 शील का ऊपर में कोई लॉ नहीं है? क्योंकि 5 शील का ऊपर में लॉ नहीं है तो वो देश अच्छे से चल नहीं पाता। बुद्ध ने 2600 साल पहले वो देखे गया। बाबा साहब ने भी दीक्षा के टाइम में वो देखे गया। पंचशील, ये पंचशील जो भी है उसका मतलब आपको प्रोटेक्शन दे रहे हैं जेल में जाने के लिए, पुलिस पकड़ने से ये प्रोटेक्शन दे रहे हैं। शील का मतलब होता है प्रोटेक्शन देना, खुद को प्रोटेक्ट करना। शील हम लोग बुद्ध के लिए आचरण नहीं कर रहा है, शील बाबा साहब के लिए आचरण नहीं कर रहा है, शील जो है भिक्षु के लिए आचरण नहीं कर रहा है, शील खुद को प्रोटेक्शन देने के लिए आचरण कर रहा है। बुद्ध ने बताया मैं आपको निर्वाण लेके जा नहीं पाएंगे जब तक आप खुद आचरण नहीं करेंगे। मैं जब आपको मार्गदर्शन दे सकता हूँ, इस मार्ग में जाएंगे तो अच्छे से जा सकते हैं। बुद्ध एक शिक्षक है। बाबा साहब वो शिक्षक को वंदना किया था जिन्होंने मार्गदर्शन देते हैं। तो ये जो शील है हर लोगों को प्रोटेक्शन करता है। शील का और मतलब होता है सुशीतला, शीतल होना, कूलनेस आना। जो शील आचरण करता है उसका मन शांत रहता है। शांत रहता है तो दूसरा का बात को सुनने के लिए कोशिश करता है। जो अशांत है वो दूसरा को बात को सुनने के लिए कोशिश नहीं करता है, वो खुद का बात का ऊपर में ज़्यादातर जिद्दी होकर रहता है। शील एक लोग जो आचरण करता है उसको कूल होना चाहिए, शांत होना चाहिए। शांत नहीं हो रहा है तो उसका मतलब हम लोग शील का अच्छा से आचरण नहीं कर रहा है। तो हम लोग के पास में शांतपन रहेंगे तो शील का आचरण करके, तो जो बाबा साहब का फॉलोअर है वो लोगों के पास में भेदभाव होने के चांसेस बहुत कम है। बाबा साहब ने जो मार्गदर्शन दर्शाया उसको मार्ग में नहीं चल रहा है, इसके लिए भेदभाव ज्यादा हो रहा है। वो शील का अच्छे से आचरण करेंगे तो, मार्ग को अच्छे से फॉलो करेंगे तो हम लोग शील सब एक साथ में रह सकता है। एक साथ में रहेंगे तो बहुत सारा काम कर सकता है। बौद्ध धर्म भारतमय हो सकता है, बौद्ध धर्म जम्बूद्वीपमय हो सकता है। एक साथ में नहीं रहेंगे तो बौद्ध धर्म भारत में हो सकेंगे क्या? क्योंकि बाबा साहब ने जो तो बात किया वो उसको ही नहीं मान रहा हूँ, तो बौद्ध धर्म कैसे भारत में करेंगे? वो सवाल है हम लोग के पास में। बाबा साहब
पूरा जीवन में खुद का संसार का 3 लेकर 4 लेकर गुजर गया था। वो अच्छा से वो लोगों को टाइम दे नहीं पाया। किसके लिए? यही समाज हम लोगों को सुधारने के लिए, उस मार्गदर्शन देने के लिए। जिन्होंने इतना त्याग किया, उनका शिक्षा को हम लोग धारण करना चाहिए। जब तक उनका शिक्षा को धारण नहीं करेंगे, तब तक बाबा साहब को अच्छे से पूजित नहीं होगा, बाबा साहब अच्छे से पूजित नहीं होगा। जब से हम लोग उनका शिक्षा को धारण करेंगे, खुद का अंदर में, खुद का आचरण में लेके आएंगे, तब बाबा साहब अच्छे से पूजित होगा। बाबा साहब वो ज्ञान के बारे में बताए। तो आप सब लोगों का अंदर में बाबा साहब का शिक्षा को जागरूक करें। बाबा साहब जैसे मार्गदर्शन दिया है, वो मार्ग से चले। हम सब लोग एक दिन ये पूरा भारत को बौद्धमय कर सकेंगे। जब तक बाबा साहब का शिक्षा को नहीं अपनाएंगे अच्छे से, तब तक हो नहीं सकता है। तो मैं धर्मदर्श देशना और दीर्घायित नहीं करता हूँ। सभी इधर में जो उपासक उपासिका आया है, सबको मंगल मैत्री है। सब बाबा साहब का शिक्षा को फॉलो करे, ये मैं विश कर रहा हूँ। साधु साधु साधु। पण तू आलीच नाहीस क्रांतीस उद्देश. कित्येक पिढ्या खर्ची पडल्या, पण तू आलीच नाहीस. होत तसंच राहिलं. मला माहिती आहे या देवदेवतांच्या देशात चारवा चिरडला गेला आणि बुद्ध अवतार झाला. तशी तू होऊ नयेस म्हणून वाटल्यास येऊ नकोस. यायचे असेल तेव्हाच ये, पण येताना नितांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जळजळ तरी असू दे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जळजळ तरी असू दे. आंबेडकरवाद बाबासाहेबांचा स्वीकारला कसा? बाबासाहेबांच्या अनुयायांनी. डॉक्टर रावसाहेब कसबे आंबेडकरवाद लहानशी पुस्तिका डॉक्टर बाबूराव बागुलांच्या घरी ज्यावेळेला त्याच्या काही ओळी लिहिताना बाबूराव बागुलांच्या ह्या ओळी आता मी म्हटल्या ना, आंबेडकरवाद या पुस्तिकेच्या पहिल्याच पानावर, त्यामध्ये त्या पुस्तिकेमध्ये आंबेडकरवाद जी थीम प्रसवली, अर्थात बाबासाहेबांचं आयुष्यातलं जे चिंतन मनन आहे, बाबासाहेबांनी जेवढी मार्क्सवाद लेनिनवाद माओवाद्यांनी जेवढी ग्रंथ संपदा वाचली नसेल, त्याहीपेक्षा अधिक 35 लाख जो संपूर्ण पुस्तकांचा साठा आपण पाहिलाय बाबासाहेबांचा. त्यामुळं त्यांची जी विचारधारा, त्यांचा जो विचार, अर्थात मार्क्सवादाकडे त्यांचं आकर्षण होतं नाही असं नाही. त्यांच्या पुढे समाज बदलण्याची ही संपूर्ण शोषण, ते कुठलंही असो, आर्थिक असो, सामाजिक असो, सांस्कृतिक असो, कुठलंही शोषण, शोषणाच्या विरुद्धातला हा पिंड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाज व्यवस्थेत जेवढे जेवढे राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक बदल झाले, या सगळ्या बदलांकडे बाबासाहेबांचं लक्ष आहे. कुठेही समाज बदलतो, त्या त्या देशातला जो बुद्धिवादी वर्ग असतो, तो त्या समाज व्यवस्थेच्या बदलाचं नेतृत्व करतो. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हे लक्षात आलं की या देशातला बुद्धिवादी वर्ग हा ब्राह्मण वर्ग आहे आणि ब्राह्मण वर्गांचे हितसंबंध वेगळे असल्यामुळे ते या देशाच्या परिवर्तनाचं नेतृत्व करण्यास सक्षम नाही. जिला श्रद्धा म्हणतो तीच अंधश्रद्धा. त्यामुळे ही विचार दृष्टी एवढी कापून टाकली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञांमधल्या ह्या 3 पहिल्या कसोट्या,
3 कसोट्या मी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांना देव मानणार नाही. का बरं? मी राम आणि कृष्ण यांना देव मानणार नाही, त्यांची उपासना करणार. का बरं? मी गौरी, गणपती इत्यादी जेवढ्या देवी देवता आहेत त्यांना मानणार नाही अथवा त्यांची पूजा, देवता मानणार नाहीत, त्यांची पूजा करणार नाही. बाबासाहेबांना देणं भाग पडलं. काही जे दस्तावेज मिळतात आज, बाबासाहेबांची क्रांती आणि प्रतिक्रांती, त्यामध्ये ते ग्रंथच अपूर्ण राहिलेला आहे. रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन महत्वाचा भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे शेवटचं चिंतन. समाज बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या 4थ्या परिषदेमध्ये 19 आणि 20 काठमांडूची 4थी परिषद, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्ध धम्मातील अहिंसा या विषयावर ते भाष्य करणार होते. आवश्यकतेनुसार हिंसा आणि इच्छेनुसार हिंसा यामधला विशेष करून फरक समजावणार होते. पण भिक्खू संघ पिवळा धोका आणि कार्ल मार्क्स मुक्तीदाता जगामध्ये वारं चालू होते, वारं सुरू होतं. आणि म्हणून तिथल्या कमिटीने नेपाळमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तुम्ही ना बुद्ध धम्मातील अहिंसा या विषयावर नंतर प्रवचन करा. पहिल्यांदा बुद्ध आणि मार्क्स यातला परस्पर समजावून, परस्पर, कारण युवा पिढी हे मार्क्सवादांकडे आकर्षित होत आहे. जेवढे जेवढे बुद्धिस्ट देश आहेत ना ते मार्क्सवादी बनत आहेत. त्यामुळं भिक्षू संघावर विश्वास राहिला नाही. पारंपरिक जे आहेत ते राहिले, पण ज्यांच्यावर हमले झाले ते टिकून राहिले नाही. उलट ब्राह्मणवाद्यांच्या या हल्ल्यामुळं शेवटचा धम्मराजा बृहद्रथ त्यांची कपटानं हत्या झाल्यानंतर श्रमण संस्कृतीचं हे जे इतिहासाचं लेणं आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पहिल्यांदा ते भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाजवळ पहिल्यांदा 1 जानेवारी 1927 ला गेले. पहिल्यांदा त्यांना या देशातल्या इतिहासाची नाळ कळली. इतिहासाची, आमचा पराभवाचा इतिहास आहे हे 1 जानेवारी 1927 ला भीमा कोरेगावच्या विजयी स्तंभाजवळ बाबासाहेबांना श्रवण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासाची दरार काढली. त्याच दिवशी मनुस्मृती दहन करण्याचा निर्णय आणि महाडच्या 14 तळ्याचं पाणी चाखण्याचा निर्णय 1 जानेवारी 1927 ला घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेरणास्थान हे भीमा कोरेगावचा विजय स्तंभच राहिला. 1 जानेवारी 1818 ला तुझ्यासारखे 56 लेखा पाहिले, ही म्हणच त्या विजयी स्तंभाजवळून ही उत्पन्न झाली. एका महार सैनिकांनी 56 पेशव्यांच्या सैनिकांना कापून टाकलं. म्हणून तुझ्यासारखे लका 56 पाहिले रे, ही म्हणतो. ही म्हणच तिथून अस्तित्वात आली. हे खरं आहे, 700-750 सैनिक होते, पण प्रत्यक्ष युद्धात हे खरं आहे, वामन मेश्राम जसं म्हणतात ना, पण त्या लढ्यात प्रत्यक्ष सिद्धनाथ आणि रायनाथ महाराजच्या नेतृत्वात जे युद्ध लढलं गेलं तिथे 500 महार सैनिकच होते. मी 1 जानेवारी मान त्यांची नावं वाचून दाखवणार आहे. यावर्षी 2024 ला पदयात्रा जाणार आहे. पहिल्यांदा मी बिहारात जायचो ना, आमचे बुढे बुढे म्हातारे उपासक उपासिका यायचे, शीलाच्या पाण्याचा घेऊन घोट आणि शुद्ध करावे आपल्या मनास. काही खरं नाही.
आपल्या युवकांना 200 वर्षाचा इतिहासच कसा भुलून गेले, शौर्यशाली इतिहासच विसरून गेले. म्हणून सिद्ध करून दाखवेन असं बाबासाहेब बोलले होते. आम्ही पंढरपूरला जातो तो त्या पंढरपूरला देवदर्शनासाठी नाही. 10 वर्ष झाली सातत्यानं भीमा कोरेगाव पासून तर पंढरपूरला पदयात्रा घेऊन जातोय. कशासाठी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1 जानेवारी 1927 ला हा सगळा कुंडी तेली कोळी माळी सगळा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भटका विमुक्त समाज, धर्मांतरित झालेले ख्रिश्चन असोत की मुसलमान, हे एकेकाळचे सगळे लोक आम्ही सगळे नागवंशी लोक होतो. आणि प्राचीन काळातले हे नागवंशी लोक भगवान बुद्धांच्या धम्म संस्कृतीचे वारसदार होते. हे भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संस्था हे कोरता आले, संशोधित करता आले. जसं कार्ल मार्क्स म्हणतात, मानवी समाजाचा इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना याला अपूर्ण सत्य म्हणतात, पूर्ण सत्य नाही. कार्ल मार्क्सची जी थिअरी आहे, एक रिव्होल्युशनरी सायंटिफिक सोशलिझम, वैज्ञानिक समाजवादाची जी धारणा कार्ल मार्क्सला जी मांडता आली, जगातल्या कुठल्याच विद्वानाला नाही मांडता आली. सायंटिफिक सोशलिझमची धारणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर मार्क्सच्या विचाराशी प्रभावित झाले. पण जी संपूर्ण थिअरी डायलेक्टिकल मटेरियलिझम, द्वंद्वात्मक भौतिकवाद, या प्रकृतीला समजून घेण्याचा जो दृष्टिकोन आहे, वस्तू आहे, मॅटर आहे, त्या वस्तूंमधले जे अंतर्गत अंतर्विरोध त्या वस्तूच्या विकासासाठी वा भकासासाठी, हे अंतर्गत अंतर्विरोध ते कारणीभूत असतात. वस्तूमध्ये असलेला परस्पर पूरक, परस्पर विरोधक आणि परस्पर छेदक असा जो संबंध असतो, त्यातून त्या वस्तूचा विकास वा भकास होत असतो. ही डायलेक्टिकल मटेरियलिझमची संकल्पना, त्यांनी ईश्वर, परमेश्वर, आत्मा, परमात्मा या संकल्पना मार्क्सनी नाकारल्या. साम्य आणि भेद, मार्क्सवाद आणि बुद्धिझम यामधला साम्य आणि भेद वर्णन करताना नेपाळच्या काठमांडूच्या परिषदेत बाबासाहेब बोलले, कार्यकारण भाव हे खरं आहे. यामध्ये पारंपरिक मार्क्सवादाचा थोडीशी उकल करत करत फारकत घेत कॉम्रेड शरद पाटलांनी स्लेव्हरी ऑफ दासशूद्रा, दासशूद्रांची ही गुलामी 2 खंडात हा ग्रंथ लिहिलाय. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दृष्टिकोन ओतप्रेत भरलेला आहे. बुद्ध, मार्क्स, फुले आणि आंबेडकर, त्यांना वाटत होतं की जसं कार्ल मार्क्स म्हणतात वर्ग संघर्षाचा समाजा इतिहास आहे, इथे त्यांना वर्ण व्यवस्था दिसली, जाती व्यवस्था दिसली. बहुप्रवाही इतिहासाची धारणा केवळ आणि केवळ जगामध्ये केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हा बहुप्रवाही इतिहासाची धारणा संशोधित करता आली. ती कॉम्रेड शरद पाटलांनी त्यांच्या दी स्लेव्हरी ऑफ दासशूद्रा, दासशूद्रांची गुलामी या खंडात जरी मांडता आली, अब्राह्मणी सौंदर्य शास्त्र प्रसवता आलं, पण तिरंग्याच्या झेंड्यावर जो 4था रंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लावलाय, धम्मचक्र, त्या धम्मचक्राचे 24 आरे आहेत ना, ते 24 आरे हेतु बच्चेयो, आरंभण बच्चेयो, अधिपती बच्चेयो, अनंतर बच्चेयो, समानंतर बच्चेयो, सहजात बच्चेयो, अन्यंग बच्चेयो, निश्चय बच्चेयो, उपनिश्चय बच्चेयो, पुरेजात बच्चेयो, बच्चेजात बच्चेयो, आसेवन बच्चेयो, कम्म बच्चेयो, विभाग बच्चेयो, आहार बच्चेयो, इंद्रिय बच्चेयो, ध्यान बच्चेयो, मग्ग बच्चेयो, संपयुक्त बच्चेयो, विपयुक्त बच्चेयो, अर्थी बच्चेयो, नक्ती बच्चेयो, विगत बच्चेयो, अविगत बच्चेयो. इथे ही पठणाचे 24 कडे आहेत. भगवंत ज्या ज्या ठिकाणी धम्मोपदेश करायचे त्या त्या ठिकाणी ते यो धम्मं जानाति सो पटिच्च समुत्पादं जानाति, यो पटिच्च समुत्पादं जानाति सो धम्मं जानाति. पटिच्च समुत्पाद म्हणजे धम्म होय, कार्य कारण भाव.
कुठली काही घटना घडते ना त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतातच. विनाकारणाने एक वाळलं पान देखील जमिनीवर पडतं का खाली? नाही पडत. त्याच्या पाठीशी काहीतरी कारण असतात. आणि या प्रतीच्य समुत्पाद त्यांनी ह्या 24 कड्यांच्या आधारावर भगवंतांनी समजावून सांगितलं. 14 प्रकारच्या ज्ञानाच्या कसोटीच्या आधारावर भगवंतांनी हा सद्धम्म प्रसवला. सर्वसाधारण गोष्ट नाही आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जरी अल्पमतात पडले तरी या देशाच्या राष्ट्रध्वजावर हे धम्मचक्र स्थापित करण्यामध्ये त्यांनी यशस्वीता गाठली. राष्ट्रपतीच्या भवनावर धम्मचक्र पवत्त नाही लिहिलं. भगवान बुद्धांची मूर्ती लोकसभेत राज्यसभेच्या अध्यक्षांच्या पाठीमागे धम्मचक्र पवत्त नाही लिहिलं. 4 सिंहाची राजमुद्रा भगवंताचा हा भिक्खू संघ 4ही दिशेत प्रचार प्रसार करणारे राजमुद्रा दिली. स्टेट सोशलिझम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी संकल्पना आहे ना, जी प्रियम्बल मध्ये संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये कोरली, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या 4 गोष्टी मानवी मूल्यात समाविष्ट होतात. मोठे मोठे हे खांब आहेत. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव मानवांना जोडण्यासाठी हे जे पिल्लर आहेत ना, जिथे रक्ताचा एकही थेंब न सांडता न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर समतामूलक जीवन पद्धती म्हणजे लोकशाही. एवढी लोकशाहीची सबल व्याख्या जगातल्या कुठल्याच राज्यशास्त्रज्ञांना नाही करता आली. ती केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच करता आली. हे महाकुशल चित्त आहे. बरं लक्षात घ्या, महाकुशल चित्त आहे. जगातल्या लोकशाहीपैकी सगळ्यात सबल व्याख्या जगातल्या सगळ्याच घटना तपासून पहा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान 395 कलमांमध्ये लिहिलं. का लिहिलं? त्यांच्या प्रस्तावनेमध्ये आपण ज्यावेळेला मिनिट्स बुक मध्ये वाचा, मिनिट्स बुक मध्ये वाचा, आपल्याला काय दिसेल? पुग्गल पंयत्ती अभिधम्माचा भाग आहे. पुग्गल पंयत्तीमध्ये भगवान बुद्धांनी जे उल्लेख केलेला आहे, ही सगळी माणसं आहेत ना, मनुष्य वा मनुष्यतर प्राणी असो, 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं असतात. तुम्ही कोणत्या स्वभावाचे आहेत तुम्हाला माहिती आहे? नाही आहे माहिती. मानसशास्त्रज्ञ जे असतात ते ओळखतात या व्यक्तीचा स्वभाव कोणता आहे. रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक स्वभावाची माणसं असतात. 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं असतात. आणि 5 वेदनांच्या आधारावर हा आपला स्वभाव निर्माण केला जातो. हे पुग्गल पंयत्तीमध्ये या दर्शनशास्त्रामध्ये भगवान बुद्धांच्या अभिधम्मामध्ये चित्त, चैतसिक, रूप आणि निर्वाण यामध्ये वेगवेगळा स्वभाव व्यक्ती प्राणी कसा उत्पन्न करतो त्याची शहानिशा केली आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमांमध्ये 390 प्रकारचे स्वभाव बनवतात. सुखद वेदना, दुःखद वेदना, अदुःखद असुखद वेदना या शारीरिक वेदना असतात. सौमनस्य आणि दौर्मनस्य या चैतसिक वेदना असतात. या 5 वेदनांच्या आधारे मनुष्य वा मनुष्यतर प्राणी हे नेहमीच रागरंजित, द्वेषदूषित, मोहमुडीत होऊन काया वाचा मनाने सगळेच कामं करतात. तुम्ही आम्ही ते हिंदू असोत की बौद्ध असोत की जैन असोत की शीख असोत की यहुदी असोत की ईसाई असोत की मुस्लिम असोत, ब्राह्मण असोत की ब्राह्मण असोत, या प्रकारची बोलीभाषा की त्या प्रकारची बोलीभाषा बोलणारे असोत, या प्रकारची वेशभूषा की त्या प्रकारची वेशभूषा धारण करणारे असोत, या वंशाचे की त्या वंशाचे असतात, सगळी माणसं 390 प्रकारच्या स्वभावामध्ये गळीत असतात. आणि प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वभावाची गुलाम असते. म्हणून तुम्ही तेरी मेरेवर उठता. 2 व्यक्ती जगात एक नाही आहेत. एका आईची लेकरं असली तरी. प्रमोद महाजन या देशाचाच संरक्षण मंत्री, त्याच्याच भावानी त्याला गोळ्या घालून ठार मारला. कुठे गेलं रक्ताचं नातं? तात्पर्य असं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेला 390 कलमांमध्ये देतात, मिनिट्स बुक मध्ये जावा,
त्या मिनिट्स बुकातून हा सारा समाज बदलण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या प्रियंबल मध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव, तसा तर या देशाचा जो झेंडा होता ना, बाबासाहेबांचं मत असं होतं की आकाशाचा झेंडा कसा असतो, आकाशाचा रंग निळा असतो, त्यामुळे निळा झेंडा असावा आणि निळ्या झेंड्यावर एक धम्मचक्र असावं, बाबासाहेबांची धारणा, बोधिसत्वाची धारणा. कारण काय, त्यांच्या केसांचा, डोक्याच्या केसांचा रंग हा आकाशासारखा निळा असतो. तुम्ही ऐकलं ना, जे दीघनिकाय सुत्ता आहे ना, दीघनिकाय सुत्ता म्हणजे लक्षण सुत्ता आहे, त्यामध्ये हा उल्लेख आलेला आहे. 32 लक्षणं, 80 अनुव्यंजन जे बुद्धांच्या शरीरावर असतात ना. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय संघटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निळा ध्वज देण्याचं एक कारण हे आहे. कारण हे वरचं लक्षण असतं केसाचं ना, भगवान बुद्धांच्या केसाचे बुंडरे बुंडरे असे गोल गोल केस असायचे निळ्या रंगाचे. ते म्हातारे झाले ना तरी त्यांचे निळे केस पांढरे होत नाही. हा मूलभूत फरक आहे. म्हातारे झाले तरी नाही, त्यांचे केस निळेच राहतात मरतपर्यंत. हा मूलभूत फरक आहे. जे बुद्धत्व प्राप्त करणारे महापुरुष असतात त्यांच्या अंगावर 32 लक्षणं आणि 80 अनुव्यंजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 4थ्या नेपाळच्या काठमांडूच्या परिषदेत कार्ल मार्क्स आणि बुद्ध समजावून सांगितलं. कार्ल मार्क्सची ऐतिहासिक भौतिकवादी हिस्टॉरिकल मटेरियलिझम, ते बोलले वर्ग संघर्षाचा इतिहास ही देखील अधुरी कहाणी आहे. केवळ वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असं म्हणणं म्हणजे अपूर्ण सत्याचा स्वीकार करणं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्ण व्यवस्था दिसली, जाती व्यवस्था दिसली, वर्ग व्यवस्था पण दिसली. वर्ण जाती वर्ग संघर्षाच्या इतिहासाची दरार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाजवळून कळली. इतिहासाचा नवा दार्शनिक दृष्टिकोन केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच कळला. जे इतिहास विसरतात ते इतिहास निर्माण नाही करू शकत. आणि आमचा पराभवाचा इतिहास आहे. पुष्यमित्र शुंगाच्या हल्ल्यानंतर हा सारा ब्राह्मणेतर आदिवासी भटका विमुक्त समाज गुलाम झाला. पुष्यमित्र शुंगांनी सुमती भार्गवांकडून मनुस्मृती लिहून घेतली. मनुस्मृती हा जाती व्यवस्थेचा कायदा आहे. बृहद्रथांचं राज्य उद्ध्वस्त केल्यानंतर सुमती भार्गवांकडून ही मनुस्मृती लिहिली गेली, जुनी नाही आहे. शेंडीवाले जानववाले जे सांगतात नंबर 1 चे खोटे, ते खरं नाही आहे. त्यामुळे सुमती भार्गवांकडून ती मनुस्मृती लिहिली गेली. जाती व्यवस्थेचा तो नीतिनियम होता, कायदा होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र 1 जानेवारी 1927 ला 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृती महाडच्या क्रांती भूमीवर जाळून टाकली. सहस्त्रबुधे या ब्राह्मण मित्रांच्याकडून नम 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 स्वाहा, स्त्री म्हणजे पाप, मोक्षाच्या मार्गातील थेंड, पाप योनी, शूद्राती शूद्रांचा आणि आमच्या मातृशक्तीचा उपमर्द करणारा ग्रंथ आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण मित्रांकडून, सहस्त्रबुधे या ब्राह्मण मित्रांकडून जाळून टाकली. वाईट नाही केलं. ज्या वेळेला मनुस्मृती जाळली त्याच वेळेला काळ्या टोपीवाल्यांचं पोट दुखायला लागलं. पहिल्यांदा RSS वाल्यांनी 1930 साली रेशमबागाच्या मैदानावर पहिल्यांदा 10 तोंडांचा रावण केला. रेशमबागाच्या मैदानावर 1930 साली. आणि 10 तोंडांचा रावण करून रावण दहनाची प्रक्रिया सुरू झाली. मनुस्मृती जाळल्यानंतर लक्षात ठेवा, जे मनुस्मृतीला जातात ते त्या निष्कर्षापर्यंत पोहोचतात. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेकडे लक्ष होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला मनुस्मृती जाळल्यानंतर राम रावणाची कथा आमच्या माथी मारली. राम रावणाची कथा हा काल्पनिक राम रावणाला सोडून द्या, हा असली राम पुष्यमित्र शुंगच आहे. यांनी साकेत नगरीचं नामकरण अयोध्या असं केलेलं आहे.
साकेत नगरीचं, जिथे बाबरी मस्जिद ना, बावरी महाविहार होतं ते, डॉक्टर भाऊ लोखंडे मरण पावले. ज्यामुळं प्रसंजित राजाच्या उपस्थितीमध्ये विशाखेनी मेंढक श्रेष्ठी त्यांचे आजोबा यांच्या स्मरणासाठी 84 खांबावर बावरी महावीर होते. ते बावरी नावाचा एक पुरोहित म्हणजे मंत्री. पुरोहित हा पाली शब्द आहे. पुरोहित या शब्दाचा अर्थ होतो मंत्री. हा राजमंत्री होता. म्हातारपणात तो भिक्षू झाला, अर्हत्व प्राप्त केलं आणि त्याच्यात उपस्थिती त्या सरयू नदीच्या तीरावर साकेत नगरीमध्ये ज्या महाविहाराची स्थापना केली गेली तो म्हणजे बावरी महाविहार, भदंत बावरी महाविहार. पुढे वेगवेगळे जे हल्ले झाले त्या हल्ल्यांमध्ये काही मुस्लिम वाऱ्या झाल्या आणि ते धम्मलिपीतली अक्षर माझ्याकडे तो दगड आहे. मी साक्षीदार होणार होतो पण अजित रामही विकले गेले बीजेपीत, त्यामुळं ती केस तशीच राहिली. बावरी मस्जिद जिथे खोदकाम केलं ना, जे आता ज्या भूमीतनं खोदकाम केले, जे अवशेष आहेत ना ते बुद्ध विहाराचे अवशेष आहेत, राम मंदिराचे नाही. चुकून सुप्रीम कोर्टाने चुकीचा निर्णय दिला. तुम्हाला चंद्रचूड असल्यानंतर यावर अजूनही निर्णय घेता येतो. नाही असं नाही, घेता येतं. आपली केसच घेतली गेली नाही. मात्र 2014 पासून शेंडीवाल्यांचं, जानववाल्यांचं सरकार आलं. 14 पासूनचे आजपर्यंत जेवढे निर्णय आहेत या बाबासाहेबांच्या संविधानाच्या मूलभूत अधिकारांनाच घातक ठरले आहे. जर सुप्रीम कोर्टाचं लक्ष राहिलं, जे काळे कायदे पास झाले ते या संविधानाच्या मूळ कायद्यांना, मुळावर आघात जर होत असेल, हे जर सुप्रीम कोर्टाच्या लक्षात आलं तर सुप्रीम कोर्ट सरकारला धारेवर धरू शकतो. स्वतः जर सरकार ऐकलं नाही तर सरकारला बडतर्फ करण्याची ताकद सुप्रीम कोर्टामध्ये आहे. सरकारला बडतर्फ करून 6 महिने स्वतः हुकुमशहा देखील होऊ शकतो आणि वातावरण स्थितील करून पुन्हा निवडणुका घोषित करून या संविधानाची रक्षा करण्याचं बळ सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशामध्ये असतं. आज 2014ला 8 फेब्रुवारी 1913चा निर्णय ईव्हीएम वरचा सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले. एका सेकंदाचा जो काही अंधकार होतो त्यामध्ये आपलं मत दुसरीकडे जाऊ, आपलं मत आपल्यालाच मिळेल याची गॅरंटी नाहीये. त्यामुळे ईव्हीएमनी या मताची चोरी होऊ शकते हे सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतरही निवडणूक आयोगाने लक्ष दिलं नाही. आता तुम्ही कुठेही बटन दाबा, आता पुन्हा ईव्हीएमच्या बदलीवर RVM येणार आहे, रिमोट वोटिंग मशीन. अमेरिका असो, युरोप असो, ऑस्ट्रेलिया असो, जपान असो, या विकसित राष्ट्रातल्या लोकांनी ईव्हीएम हटवून पुन्हा बॅलेट पेपरवर आले. हे साऱ्या जगाला माहिती आहे हॅक होते म्हणून. तरी मात्र या देशातलं सरकार हे पुन्हा ईव्हीएम वर आता RVM करणार आहे. 2024चे इलेक्शन लक्षात ठेवा. हे ईव्हीएम RVM तुम्हाला वाटतं म्हणजे राजकारणावर बोलत आहेत का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या लोकसभेत, राज्यसभेत स्टेट सोशलिझम, कूटदंत सुत्ताचा उपदेश लक्षात घ्या, घटनेचं 21वे कलम. कुठलंही सरकार सत्तेवर आलं, घटना दत्त स्टेट सोशलिझम. मी माझे गुरु भगवान बुद्ध यांचे पासून ही संकल्पना मी स्वीकारली आहे. कोणती? कुठलंही राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी त्याने सगळ्या जमिनी आणि सगळे कारखाने हे राज्याच्या अधीन करावे आणि सगळ्या लोकांचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्यांच्या गरजांची पूर्तता करावी. देवो वसतु कालेन सस्य संपत्ती हेतूच भीतो भवतु लोकोच राजा भवतु धम्मिको. राजा जर धार्मिक झाला, सम्राट अशोकावर डॉक्टर बाबासाहेब यासाठी टीका करतात. सम्राट अशोकाच्या कालखंडात बोट ठेवतायत. सम्राट अशोकाला त्यांच्या कालखंडामध्ये या सगळ्या जमिनींचं, सगळ्या उद्योगांचं राष्ट्रीयकरण करता आलं नाही. ही संकल्पना
बाबासाहेबांनी कूटदंत सूक्ताचा उल्लेख वाचून दाखवला. कूटदंत हा ब्राह्मण होता. या ब्राह्मणाला उपदेश करताना, महाराज ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे आणि तुमच्या पुत्राचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्यांच्या गरजांची पूर्तता ही धार्मिक राजांनी करावी. भौतिक जीवन सजवायचं आणि आध्यात्मिक जीवन सजव. म्हणून देव वस्तु काल येण सस्य संपत्ती हे तुझ फितो भवतु लोकोच राजा भवतु. रोज आपण बुद्धवंदनेमध्ये म्हणतो ही स्टेट सोशलिझम. तुमची संसद आहे आंधळी, लंगडी, बहिरी, धम्मचक्क पवत्त नाही.